नमस्कार, मी कृष्ण पिंपळे. एडीएन बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. येळकोट जय मल्हार. सातारा गावातलं मंदिर ते दांडेकर वाड्यापर्यंत दुमदुमला जयघोष. औरंगाबादेत खंडोबा यात्रेचा उत्साह. मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी दारूच्या नशेत मोटरसायकली चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक. 11 मोटरसायकली केल्या जप्त. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारने मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती रद्द केल्याने मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या शालेय शिक्षणावर विपरीत परिणाम होणार असल्याचे प्रतिपादन आमदार अबू अजीम आजमी यांनी एडीएन सोबत बोलताना केले. सेंट्रल गवर्नमेंट ने अकलियती यानी माइनॉरिटी की जो प्री मैट्रिक स्कॉलरशिप थी उसे खत्म कर दिया. इस मुल्क में प्रधानमंत्री कहते हैं कि सबको बराबर का हक है, सबके साथ बराबर का इंसाफ होगा. आज गरीब जनता, खासतौर से मुसलमान बच्चे, 2006 से न जाने कितने बच्चों ने इसका फ़ायदा उठाया. गरीब बच्चों को स्कॉलरशिप मिलती थी, एडमिशन ज़्यादा हो रहा था. अब ये स्कॉलरशिप ख़त्म हो रही है. इससे नुकसान सीधे सीधे मुसलमानों को हो रहा है. और आज मुसलमानों को तालीम में उनकी गरीबी की वजह से, गुर्बत की वजह से पीछे हैं. वो रिजर्वेशन में उनको कुछ उसका फ़ायदा नहीं मिलता है. अब कहना है कि राइट टू एजुकेशन में उनको इस फ़ायदा मिल रहा है, कुछ फ़ायदा नहीं मिल रहा है. बड़ी बड़ी फीसें लगती हैं, हर स्कूल में फ़ीस देनी पड़ती है, उनके पास पैसे नहीं हैं. कोविड की वजह से और परेशानी बढ़ गई है. इसलिए मेरा ये सरकार से निवेदन है कि इस तरह से एक कम्युनिटी के साथ ज्यादती बंद की जाए. इससे सिर्फ एक कम्युनिटी का नुकसान नहीं, बल्कि इससे मुल्क की तरक्की का नुकसान हो रहा है. हमेशा मुसलमानों के साथ ही इस तरह का सौतेलापन करना, नौकरी में जगह नहीं मिले उनको रिजर्वेशन की वजह से पार्लियामेंट असेंबली में सीटें नहीं मिले. पढ़ाई में एजुकेशन में जो कुछ मिल रहा था वो भी ख़त्म कर दिया जाए. मैं समझता हूँ कि ये प्री मेडिकल जो है, प्री मैट्रिक स्कॉलरशिप जो है, ये तुरंत शुरू होना चाहिए. वरना अक़लियती कम्युनिटी का जो बच्चे 1 से 8 तक पढ़ते हैं, उनका बहुत बड़ा नुकसान होने वाला है. इसके ऊपर तमाम लोगों को सरकार से निवेदन करना चाहिए, सरकार से मांग करना चाहिए कि इसको तुरंत फौरन से पेशतर इसे फिर से शुरू किया जाए. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड ॲडव्होकेट मनोहर टाकसाळ यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिवादन रॅलीचे आयोजन करून त्या रॅलीचे विसर्जन गांधी भवन येथे करण्यात आले. त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड ॲडव्होकेट मनोहर टाकसाळ यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन रॅली व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी गांधी भवन येथे पार पडलेल्या व्याख्यान कार्यक्रमात धर्मनिरपेक्षतेचे समोरील आव्हाने या विषयावर सत्यशोधक कम्युनिटी पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड किशोर ढमाळे, मराठा सेवा संघाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट वैशाली डोरस, भारतीय दलित पॅंथरचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, लाल निशाण पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड भीमराव बनसोडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाची सुरुवात पैठण गेट येथून अभिवादन रॅली काढून करण्यात आली. सदर रॅली गांधी भवन येथे विसर्जित करण्यात आली. त्या ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड ॲडव्होकेट मनोहर टाकसाळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ससो खंडाळकर, उपाध्यक्ष प्राध्यापक कॉम्रेड राम बाहिती, सहसचिव प्राध्यापक भारत शिरसाट, ॲडव्होकेट के.ई. हरिदास, साथी सुभाष लोमटे, डॉक्टर वासुदेव मुलाटे, ॲडव्होकेट कॉम्रेड भगवान भोजने, कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड मनोहरराव टाकसाळ यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करतो. ते आमचे वकील संघाचे ज्येष्ठ सहकारी होते.
इकडे पण साथी म्हणून त्यांनी बरंच काम केलं आहे. वकील संघात त्यांचं आजही नाव अजरामर राहण्यासारखं त्यांचं कार्य आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज मलाही दुःख होत आहे का आमचं चांगलं साथी वकील संघातून मावळलेला असल्यामुळं आम्हाला सर्व वकील संघात दुःखच आहे. तरी त्यांच्याविषयी काय जास्त बोलणार, कारण दुःखाचं संकट आमच्यावर सुद्धा आलेलं आहे. म्हणून त्यांच्या स्मृतीस फक्त अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि टाकसाळ साहेबांचे आमचे संबंध ते जसं त्याने वकिली चालू केली त्याच्या आधीपासून मी वकील होतो, पण संबंध त्यात खूप आले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझे सख्खे मोठे भाऊ डॉक्टर बी पाटील हे जनता दलाचे अध्यक्ष होते आपले, तर त्यांचा संबंध जास्त होता. त्याच्यामुळे त्यांचा माझाही संबंध टाकसाळ साहेबांचा खूप फायदा आहे. ते माझ्या घरी यायचे, त्यांचं आमचा गौरव असायचा खूप. ते माझ्यावर प्रेम करायचे, तसं ते मला काही गोष्टी शिकवायचे देखील. ते एक ॲक्टिव्ह कार्यकर्ते होते, सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारे होते. त्याच्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल मला अभिमान आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि हे मला जेव्हा काल आम्ही टाकसाळ आले त्याने सांगितलं, म्हणलं मी आवर्जून येईल म्हटलं. त्या हिशोबाने मी आज हजर आहे. सातारा परिसरातील खंडोबा यात्रेत पहिल्या दिवशी कोरोना काळापेक्षा दुप्पट 1 लाख भाविकांनी हजेरी लावली असून यात्रेच्या 3 दिवसात 6 लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज वर्तविण्यात आलाय. शहरालगत असलेल्या सातारा येथील खंडोबाची 3 दिवसांची यात्रा मंगळवारी पहाटे 4 वाजेपासून सुरू झाली आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे गेली 2 वर्षे जिल्ह्याबाहेरील भाविक येऊ शकले नव्हते. यावर्षी पहिल्याच दिवशी कोरोनापेक्षा दुप्पट म्हणजेच सुमारे 1.5 लाख भाविक दाखल झाले. यात्रेच्या 3 दिवसात 6 लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज आहे. मंगळवारपासून दररोज पहाटे 4 वाजता मंदिर खुले होते. 4 ते सकाळी 7 पर्यंत भाविक घरातील नैवेद्यासह देव दाखवण्यासाठी येतात. 7:30 वाजता आरती होते. 8 वाजता मंदिर ते दांडेकर वाड्यापर्यंत पालखी निघते. रात्री 8 वाजता पालखी परत येते. असा घटनाक्रम या यात्रेचा पाहावयास मिळतो. यात्रेमध्ये पैठणकडून येणाऱ्या भाविकांसाठी जबिंदा गट क्रमांक 5 येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर हायवे पासून येणाऱ्यांसाठी गट क्रमांक 196 मध्ये MITच्या जवळ हायकोर्ट कॉलनीतून येणाऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून अधिक माहिती विश्वस्त मंडळकडून देण्यात आली आहे. चंपाषष्ठी यात्रा महोत्सवसाठी अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद रिक्षा चालक मालक समितीतर्फे त्यांच्या विविध मागण्यांसाठी 1 डिसेंबर पासून बेमुदत रिक्षा बंदचे हाक देण्यात आले असून यामध्ये अनेक रिक्षा संघटना सहभागी झाल्या आहेत. याबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांनी ADN सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. कल 1 तारीख के दिन 1 दिसंबर 2022 को औरंगाबाद शहर में पूरी तरह से 100% ऑटो रिक्शा बंद रहने वाले हैं. तो मैं सभी रिक्शा वालों से अपील करता हूं कि वो भी अपने रिक्शा बंद करें. और हमारा एक प्रोग्राम रखा गया है कल 4 बजे यहाँ बड़कल गेट पे बाबा साहब अम्बेडकर के पुतले के पास. तो सभी रिक्शे वाले वहाँ ख़ास तौर पर हाजिरी लगाए तो पुलिस प्रशासन के भी समझ में आएगा, RTO के भी समझ में आएगा कि यूनियन सब एक जगह है. और ये 17-18 यूनियन एक जगह आके उसकी कुर्ती समिति बनाई गई है और कुर्ती समिति के तरफ से बंद किया जा रहा है. मी रिक्षावाल्यांना एकच आवाहन करतो की साहेब, आतापर्यंत आपली जो मान सन्मान होता हा सगळा यांनी वेठीस धरलेला आहे. शासन आणि प्रशासनाने मान सन्मान सगळा वेठीस धरलेला आहे. नुसती मोहिमेच्या नावाखाली याची गाडी लाव, त्याची गाडी लाव, याला पावती दे, 10,000, 20,000, 30,000 रुपयाच्या पावत्या आहे. आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी उद्यापासून 1 तारखेपासून बंदमध्ये सामील व्हा आणि सहकार्य करा. तुमचं सहकार्य हेच आमचं सहस्त्र आहे. रिक्षा ही आमचा हक्क आहे. रिक्षा आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला भेटणार नाही. मैं आपको ये बताना चाहता हूँ कि आज औरंगाबाद शहर में जो हमने पूरे संगठन ने मिलके 1/12/2022 को चक्का जाम का एक ऐलान किया है और तमाम औरंगाबाद के जितने संगठना है, संगठन के माध्यम से 101% ये बंद को हम जो है एक अच्छा प्रतिसाद देंगे. और सभी रिक्शा ड्राइवर से मेरी एक निवेदन है कि इस बंद के अंदर शामिल होए और आमखास मैदान में अपने रिक्शा के साथ वहाँ पर आए. हमारा जो एक इसलिए बंद का है कि भाई RTO ने जो अपनी मनमानी कर रहा है, पुलिस डिपार्टमेंट अपनी मनमानी कर रहा है, इसके एवज में औरंगाबाद कीर्ति समिति के तमाम संगठनों के माध्यम से एक संघर्ष किया जा रहा है. संघर्ष के माध्यम से हम शासन से लड़ेंगे, पुलिस डिपार्टमेंट से लड़ेंगे, RTO से लड़ेंगे. मेरा यही कहना है कि जो RTO ने अपनी मनमानी करते हुए
आज हम बार बार निवेदन देते हैं, वो निवेदन के कोई हमारा कोई वो नहीं किया जाता। इस आवेदन में हमको ये चीज़ उठानी पड़ रही है और ये बंद का आह्वान हमारे संगठन के माध्यम से दिनांक 1/12/2022 को 101% बंद रहेंगे। हिमायतबाग परिसरातील संरक्षण भिंत तोडून हिमायतबागच्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत असल्याचे उघडकीस आले असून सदर प्रकरणी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे। शासनाच्या अखत्यारीत असलेल्या हिमायतबाग परिसरातील अनेक बाजूने अतिक्रमण वाढत असल्याची बाब दिसून आली आहे। हिमायतबागेच्या पश्चिमेकडील भागांमध्ये असलेली संरक्षण भिंत तोडून त्या ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला आहे। हिमायतबागच्या जागेचा वापर नागरिकांमार्फत सर्रास केला जात असल्याचे दिसून आले असून हिमायतबागेच्या अनेक भागात होत असलेले अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन। नमस्कार। वा गड्यांनो वा, अरे उत्सव म्हणल्यावर लयच उत्साहानं जमा झाले तुम्ही मीटिंगला। वय मग गावचा उत्सव आहे, पण सरपंच साहेब आता कुठला नवा उत्सव आणलाय तुम्ही? नाहीतर काय, नसन नवार। पण हा उत्सव काय आजचा उद्याचा नसणार आहे, रोजचाच असणार आहे आणि त्यात प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडायची, कारण तुमच्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय हा उत्सव होणारच नाही। हा उत्सव आहे प्रगतीचा आणि समृद्धीचा। कोड्यात बोलू नका सरपंच। अरे कोड नाही, हा उत्सव आहे पाण्याचा आणि याच अभियाना अंतर्गत आपल्या बी गावात घरोघरी नळाद्वारे पाणी येणार, पण पाण्याचा वापर जपून केला तरच बारमाही पाणी टिकल। म्हणून हे अभियान राबवण्याची, याच्या दुरुस्तीची सगळी जबाबदारी आपली आहे। त्यात तुमच्या सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा। अरे चला मग वाट कसली बघता, कामाला लावूया। चला चला। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत। मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी दारू पिऊन मोटारसायकल चोरी करणारे चोरटे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेत। त्यांच्याकडून विविध कंपनीच्या 8,90,000 रुपयांच्या 11 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। नारायण रामराव भंडारे वय 21 वर्ष, राहणार रांजणगाव शेंकुंजी तालुका गंगापूर। कृष्णा ज्ञानोबा होळकर वय 24 वर्ष, राहणार रांजणगाव शेकुंजी तालुका गंगापूर। अर्जुन मधुकर वाकडे 24 वर्ष, राहणार रांजणगाव शेकुंजी तालुका गंगापूर अशी चोरट्यांची नावे आहेत। त्यांनी घाटी दवाखाना, पैठण गेट व MIDC वाळूज आणि औरंगाबाद परिसरातून अनेक मोटारसायकली चोरी करून विक्री केल्या आहेत व काही मोटारसायकल त्यांच्या घरी ठेवल्या होत्या। त्यांना OIC चौकाजवळील मोकळ्या जागेत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन चोरूच्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी दारूच्या नशेत मोटारसायकल चोरी करून विकल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे। त्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून एकूण 8,90,000 रुपये किमतीच्या 11 विविध कंपन्यांच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत। सदरील कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, विठ्ठल जवखेडे, दत्तात्रय घडेकर, ज्ञानेश्वर पवार, परबत मस्के, संदीप बिडकर, विजय भानुसे, नितीन देशमुख, तात्याराव शिंगारे, अजय चौधरी, संदीप पाटील यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कृषी मंत्री अब्दुल सत्तार व रामदेव बाबा यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले। 50 खोके एकदम ओके अशा घोषवाक्याची टी-शर्ट परिधान करून राज्य सरकार विरोधात सदर आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कृषी मंत्री अब्दुल सत्तार व रामदेव बाबा यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाई बेरोजगारी विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानाचा देखील निषेध करत केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तर काही कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषवाक्याची टी-शर्ट परिधान करून आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला। या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांनी केले। या आंदोलनात नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग यांना पळून गुजरातला न्यायचे आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत त्यांचा अपमान करायचा आहे आणि केलेल्या अपमानाला यांना काही झाक करतायत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, तर हे त्या गोष्टींना झाकपात करतायत. त्यांचे जे भारताचे जे प्रवक्ते आहेत त्रिवेदीजी, त्यांनी सुद्धा महाराजांविषयी वक्तव्य केलं की महाराजांनी माफी मागितली औरंगजेबाची. तर अशा स्टेटमेंटला ते झाक करतायत. का झाकतायत तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब? तुम्ही महाराष्ट्रासाठी तुम्ही काय हिताच्या गोष्टी करतायत? शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता आणि जेव्हा तुमच्या पक्षातले लोक महाराजांविषयी अपशब्द बोलतात तेव्हा तुम्ही कुठे? तुम्ही का गप्प बसतात? तुम्ही त्यांना का झाकतात? तुम्ही राज्यपालांचा अजून राजीनामा का मागितला नाही? तुम्ही त्यांची हकालपट्टी का केलेली नाही? हे आज आमचे प्रश्न आहे. अब्दुल सत्तार सारखे व रामदेव बाबांसारखे जे महिलांचा अपमान करतात, किंवा महारत्न आमचे खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान अब्दुल सत्तारांनी केला अपशब्दामध्ये. यांनी वारंवार महिलांचा अपमान करायचं ठरवलेलं आहे. तुम्ही या लोकांची हकालपट्टी का करत नाही? हा आमचा या आजच्या आंदोलनातला आमचा मुद्दा आहे. आणि महागाई झाली, तुम्ही फक्त मोठ्या मोठ्या उद्योजकांसाठीच तुमचं राज्य आहे का? जे गरीब शेतकरी लोक आहेत, जो आज युवा वर्ग आहे, ज्यांना आज रोजगार नाही, बेरोजगारीसाठी तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त उद्योगपतींचे तुम्ही कर्जमाफी करतात. शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची का फक्त? तुम्ही म्हणतात आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू, आम्ही हे करतो, आम्ही अमकं करतो, आम्ही धमकं करतो. मग तुम्ही कर्जमाफी का करत नाही शेतकऱ्यांची? फक्त उद्योगपतींचीच का कर्जमाफी होतीये? 10.5 लाख कोटींचं तुम्ही कर्ज माफ करतात उद्योगपतींचं, मग शेतकऱ्यांचं 1 लाख कोटी तुम्हाला कर्ज माफ करता येत नाही? तुम्ही उत्तर द्या. बेरोजगारी आहे, महापुरुषांचा अपमान आहे. जयसिंग काका गायकवाड व सर्व ज्येष्ठ सन्माननीय पदाधिकारी, मित्रांनो, आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय समोर जन आक्रोश आंदोलन करतोय. अपमान या ठिकाणी राज्यपाल कोश्यारी यांनी जे राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी यांची हकालपट्टी झाली पाहिजे, यासाठी आपण जन आक्रोश आंदोलन करतोय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या बाबतीत आपण जन आक्रोश करतोय. टीका केलेली या सरकारला जाग येण्यासाठी हा जन आक्रोश मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने. मित्रांनो, या राज्यपाल महोदयांनी महागाई वाढली, छत्रपती शिवरायांचा अपमान केला, या ठिकाणी निषेध तरी सुद्धा हे शिंदे फडणवीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना पाडून नवीन इमारती बांधण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असून त्या अनुषंगाने स्थानिक रहिवाशांची एक बैठक अधिष्ठाता कार्यालयात पार पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड, कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठा डॉक्टर अरविंद गायकवाड आणि डॉक्टर सिराज बेग आदींच्या प्रमुख उपस्थित घाटी रुग्णालयाचे सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत निवासस्थानाचे पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने आयोजित बैठकीमध्ये सद्यस्थितीत निवासस्थानामध्ये राहणाऱ्या नागरिकांना बोलवण्यात आले होते. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नियोजित कामाची माहिती सर्वांना देण्यात आली. सदर निवासस्थानामध्ये अनधिकृतरित्या राहणाऱ्या स्वतःहून निवासस्थान रिकामे पुण्याच्या सूचना देण्यात आल्या. याचबरोबर अन्य काही सूचना देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या. सदर प्रकरणी स्थानिक नागरिकांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाच्या संदर्भात आज कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न होते, जसे की ड्रेनेज लाईन असन, वॉल कंपाऊंड असन, घाणीचे जे साम्राज्य पसरलेले, त्या संदर्भात जे मान्य अधिष्ठाता साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी मीटिंग घेतली, गेट टुगेदर बोलण्यात आलं. जेवढे काही कर्मचारी होते त्या ठिकाणी हजर, त्यांच्या सगळ्यांचे विषय प्रश्न मान्य अधिष्ठाता साहेबांनी ऐकून घेतले व त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतला की जेवढे काही अनधिकृत लोक राहतात व जे डिमॉलिश करायचे निवासस्थान ते आपण डिमॉलिश करू आणि जे अधिकृत लोक आहे कर्मचारी आपल्या ठिकाणी राहत आहेत 110 लोक, त्यांना आपण नवीन निवासस्थान बांधून देण्यात येईल. आम्हाला मान्य अधिष्ठाता साहेबांनी वेळ दिलेली आहे 2 महिन्याची. त्यांनी सांगितलं की बाबा 2 महिन्यात तुम्ही सांगा की बाबा कोणते निवासस्थान चांगले आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना एका ठिकाणी ठेवू आणि बाकीचे निवासस्थान जे डिमॉलिश करायचे ते सगळे आपण पाडून टाकू. त्यांच्यासाठी मान्य अधिष्ठाता साहेबांनी पोलीस कमिशनर साहेब CP यांना निवेदन देण्यात आलेले, पत्रव्यवहार झालेले आहे. मान्य आयुक्त साहेब, मान्य कलेक्टर साहेब यांच्यासोबत मान्य अधिष्ठाता साहेबांची चर्चा झालेली आहे व येणाऱ्या काही दिवसात त्या अनधिकृत लोकांच्यावर पण कारवाई करणार आहे. ये C और D बिल्डिंग हमारे सब में मजबूत बिल्डिंग है और जो B1 B2 है वो एकदम गईवी बिल्डिंग है. ये हमारे पूरे 48 लोगों को यहाँ पर शिफ्ट करो, इसके रिपेयरिंग कराओ. डीन साहब से हमारी यही रिक्वेस्ट है. और यहाँ सब लोग अपने ऑर्डर से रहते हैं
और ये बिल्डिंग जो अच्छी है ये तोड़ने के बोल रहे हैं, ये आप मत तोड़िए सर। यहाँ सब बाल बच्चेदार सब वर्कर रहते हैं, यहाँ सबों के किराया कटता, भाड़ा कटता है, और ये बिल्डिंग भी सबों को शिफ्ट करे तो आपके बहुत धन्यवाद सर। CRD बिल्डिंग हमारी जो रहने जैसी है, आप उसी को तोड़ने के बोल रहे हैं, वो अच्छी है, उसे मत तोड़िए हमारे बाल बच्चों के लिए। लेकिन तो इधर की रिपेयरिंग, इधर के बच्चे, इधर के लोग यहाँ शिफ्ट कर दो। डॉक्टर रफिक जकेरिया महाविद्यालयामध्ये महिला उद्योजकांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। यावेळी पोलीस उपायुक्त अर्पणा गीते यांची प्रमुख उपस्थिती होती। आयोजकांनी एडीएन सोबत बोलताना याबाबत माहिती दिली। और मुझे कॉलेज के लिए कुछ करना, ऐसा मुझे अंदरूनी से लगता था, और ज़्यादा से ज़्यादा वहाँ पे भी ऐसा कुछ अच्छा प्रोग्राम होगा आज़ाद कॉलेज में। और हमने शुरुआत ये कॉलेज से की, वुमेंस कॉलेज के तरफ से, क्योंकि जो लड़कियों में हुनर है, ऑर्गेनाइजिंग कैपेसिटी है, मैनेजिंग ऑफ इंटरप्राइज में ये क्वालिटी बहुत सारी काम में आएंगी माशाल्लाह, बहुत अच्छा काम कर सकती है आगे बढ़ के वो। और उनका जो हमने ऑब्जर्व किया कि उनके तरफ गवर्नमेंट की परियोजनाएं क्या है, उनको मोटिवेशन कैसा करना है, परियोजनाएं क्या है, उनको जुड़ाना कैसा है, प्रपोजल कैसे बनाना है, प्रोजेक्ट रिपोर्ट कैसे बनाना है, ये सब उनको तालीम हम यहाँ पे देंगे। और उनको खाली तालीम दे के छोड़ेंगे नहीं, तो उसके साथ ही साथ ये वुमेन एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट का सेल जो कॉलेज का है, वो ज़्यादा से ज़्यादा स्ट्रेंथन कैसा करे और यहाँ से ज़्यादा एंटरप्रेन्योर्स कैसे बने, वुमेन एंटरप्रेन्योर्स। क्योंकि सरकार की जो परियोजनाएं हैं महिलाओं के लिए, जो सब्सिडीज़ है, वो बहुत सारी अच्छी है और आगे सब बढ़े, और हमारा उसमें कुछ कंट्रीब्यूशन रहे, ये इरादे से हम इनके साथ एसोसिएट हो गए और MOU भी किया है इनके साथ कॉलेज। उद्देश्य ये है कि हमारी जो बच्चियां जो ग्रेजुएशन हो जा रही हैं, जो ग्रेजुएट हो जा रही हैं, तो जैसे सेल्फ एम्प्लॉयमेंट के लिए जहाँ पर बात आ रही है कि सेल्फ एम्प्लॉयमेंट में बच्चियों में बहुत ज़रूरी है, ना कि मर्दों में भी है। हालांकि आज का पीरियड जो है तो सेल्फ एम्प्लॉयमेंट के लिए लड़कियां भी बहुत आगे आ रही हैं, और हमारे इस कैंपस ने और हमारे विद्या मैडम ने जैसे बताए हैं कि हम इन बच्चियों को सेल्फ एम्प्लॉयमेंट के लिए एक उजागर करने के लिए ये एक सिस्टम के लिए एग्जीबिशन इनेकाद किया गया है। ये एग्जीबिशन का मकसद यही था कि हमारी बच्चियां जो, जैसे अभी उल्लाह साहब ने भी बताएं कि अभी एक स्पीच में बताएं कि पैसा इम्पोर्टेंट नहीं है, इसमें हौसला इम्पोर्टेंट है। और हमारी बच्चियों को हम हौसला, क्योंकि हम एज ए लेक्चरर, एज ए हमारे सेकंड पेरेंट होने के नाते हम उनके लिए एक हौसला बुलंद करने की कोशिश कर रहे हैं। हमने पेपर बैग मेकिंग का एक बहुत बड़ा ट्रेनिंग भी दिया था बच्चों को, और हमारे पास पेपर बैग मेकिंग भी हम लोग शुरू कर चुके थे, मगर बीच में थोड़ा कोरोना की वजह से उसको थोड़ा सेटबैक निकला, वरना हम लोगों का बहुत अच्छे से चल रहा था। बहुत सारे हॉस्पिटल से हमारा टाई अप भी था कि हम पेपर बैग बना के हम लोग वो हॉस्पिटल्स को देंगे, और उससे बहुत अच्छा अमाउंट हमारे बच्चों को मिल रहा था। उसके बाद हमने वर्मी कंपोस्ट, डिपार्टमेंट ऑफ जूलॉजी की तरफ से भी हमने वर्मी कंपोस्ट का एक ट्रेनिंग प्रोग्राम दिया, उसके तहत बच्चों को स्किल डेवलप किया वर्मी कंपोस्ट का। और बहुत सारे करीबी जो स्कूल्स है, जो हमारा आज़ाद कॉलेज है, तो हम वहाँ पर हर महीने को हमारे जो वर्मी कंपोस्ट का जो प्रोडक्ट है, फर्टिलाइज़र हम भेजते हैं, और माशाल्लाह से बहुत अच्छा उसको हमको, और उसका रिज़ल्ट भी बहुत अच्छा मिल रहा है। एक शॉप हमने यहाँ पे डाले हैं, हया लेडीज़ शॉपी, जो कि औरंगाबाद टाइम्स कॉलोनी प्लॉट नंबर 16B पे है। और हमारे पास पूरा टोटल लेडीज़ आइटम है। यहाँ पे है बुर्का, अबायास, स्टोल्स वगैरह, देन ज्वेलरी, क्लॉथिंग, किड्स वेयर भी है और लेडीज़ वेयर भी है, जिसमें स्टिचिंग फैसिलिटी के साथ है। ये अल्हम्दुलिल्लाह हमारा 2 इयर्स हो गया है। 2 इयर्स से हमारा अल्हम्दुलिल्लाह सक्सेसफुली बहुत अच्छे से बिजनेस रन हो रहा है अल्हम्दुलिल्लाह। ये कपिंग थेरेपी है, हिजामा, जो अपने बॉडी का सर्कुलेशन, जहाँ पे भी पेन है वो कम करता है, और जहाँ पे भी जो भी तकलीफ़ है उसका सर्कुलेशन भी सही करते। अल्हम्दुलिल्लाह अच्छा है, एग्जीबिशन एकदम अच्छा है, और बहुत ज़्यादा पब्लिक आ रही है। अभी तो स्टार्ट है और आएंगी इंशाल्लाह। और ये जमा करवाते थे वो खुद, और इससे जिस्म की कई तरह की बीमारियां कम होती है, और हार्मोन से सर्कुलेशन, हार्मोन सिक्रीशन वगैरह भी सही होता। बेसन पीठ आधी थोडंसं भिजू दिलं, त्याच्यामध्ये दही टाकलं, थोडीशी पिठी साखर मिक्स केली आणि ते थोडंसं अर्धा 1 तास भिजू दिलं। त्याच्यानंतर मग
रेस थोडंसं एका बाऊल कढईमध्ये पाणी टाकलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर एका भांड्यामध्ये मिक्स केलेलं मिश्रण आणि मग त्यात थोडासा नॉर्मली इनो मिक्स करून नंतर ढोकळा लावून दिला आणि 15-20 मिनटानंतर तो आपला ढोकळा तयार झाला. आणि त्याच्यानंतर मग थोडीसं तेलामध्ये जिरे मोहरी आणि थोडीशी कोथिंबीरीची फोडणी करून वरतून त्याला डेकोरेशन केलं. असा हा इन्स्टंट ढोकळा आम्ही तयार केलेला आहे. मसाला उद्योगाचा कोर्स केला होता. त्या अंतर्गत आम्हाला विविध प्रकारचे मसाले शिकवले होते. त्यामध्ये मी एक गरम मसाला तयार केलेला आहे. तर हा जो गरम मसाला आहे यात सर्व प्रकारचे गरम मसाले खडे मसाले सर्व वापरलेले आहेत आणि कांदा प्लस धणे गुंटूर मिरची, कारण की त्यामुळे घट्टपणा येतो मसाल्याला. आणि सर्व खोबरं प्लस मी त्यामध्ये गोडंबी आणि म्हणजे बरेचसे असे चांगलेच सर्व वस्तू टाकलेल्या आहेत. आणि हा माझा म्हणजे पहिलीच वेळ आहे मी हा मसाला विकण्यासाठी आणलेला आहे. राज्यात पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पोलीस भरतीबाबत आता अर्ज भरण्यासाठी आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून सर्व्हर डाऊन असल्याच्या कारणांवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 18,000 जागांसाठी पोलीसची भरतीची प्रक्रिया सुरू आहे. एकाच वेळी असंख्य उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सर्व्हरवर लोड आल्याने हे डाऊन झाले आहेत. एक अर्ज सबमिट करण्यासाठी साधारण 5 ते 6 दिवस लागतात. 30 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता अर्ज भरण्याची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे 15 डिसेंबर ही ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहील अशी माहिती राज्य शासनाने दिली आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं पुण्यात अल्पशा आजाराने निधन झालं. ते 74 वर्षाचे होते. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं पुण्यात अल्पशा आजाराने निधन झालं. ते 74 वर्षाचे होते. गेल्या वर्षी कर्करोगानं निधन झालेले कोतापल्ले यांना विषाणू संसर्ग झाल्यामुळे 15 दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अतिदक्षता विभागात त्यांची कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेमध्ये ठेवलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं बुधवारी दुपारी निधन झाले. दीनानाथ रुग्णालयात दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. येळकोट जय मल्हार. सातारा गावातलं मंदिर ते दांडेकर वाड्यापर्यंत दुमदुमला जयघोष. औरंगाबादेत खंडोबा यात्रेचा उत्साह. मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी दारूच्या नशेत मोटरसायकली चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक. 11 मोटरसायकली केल्या जप्त. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.